हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द कॉम्पिटिटिव फार्मा। आप सभी का बहुत बहुत स्वागत आहे दोस्तों। सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र शासनाचे जे कारागृह विभाग आहे ह्या कारागृह विभागामध्ये आपले फार्मासिस्टची जी पोस्ट आहे त्या संदर्भात हे डिटेल PDF बघणार आहोत। ठीक आहे, तर सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये या पोस्ट संदर्भात जो ऑनलाईन कोर्स आहे, ठीक आहे, तो कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या कोर्सला जॉईन करू शकता। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम होणार आहे 36 केंद्रावरती महाराष्ट्राच्या ही एक्झाम ऑनलाईन असणार आहे। तर बघा इथं मिश्रक पद आहे, टोटल जागा आहेत 27 टोटल जागा दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फार्मसीची डिप्लोमा पदविका किंवा पदवी डिग्री झालेली पाहिजे। आता इथं बॉम्बे स्टेट दिलं आहे ऑफ फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणी, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणी असणं गरजेचं आहे। अनुभव असल्यास प्राधान्य असं दिलेलं आहे। पण पहिले एक्झाम होईल, ठीक आहे, एक्झाम होईल आणि एक्झामच्या नंतरच बाकी गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे। तर लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट आहे mahaprison.gov.in। या वेबसाईटवरती तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन तुम्ही अप्लाय करायचं आहे या वेबसाईटवरती। ओके, महत्त्वाची माहिती बघणार आहोत। ऑनलाईन कोर्स तुम्हाला बघा, आपला कोर्स इतका युजफुल आहे, 100 पैकी जिल्हा परिषदमध्ये 80+ प्रश्न हे आपल्या कोर्सेसमधले होते। हे विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कंटेंटच आपण घेतो। फापट पसारा त्याच्यामध्ये काहीही नसतो। ठीक आहे, लक्षात घ्या, इथं बाकी आरक्षण आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत। मेन महत्त्वाच्या गोष्टी आपण या संदर्भात बघूयात। लक्षात घ्या, तर या ठिकाणी एज लिमिट जी आहे कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 38 पर्यंत ओपन कॅटेगरीचे भरू शकता। ठीक आहे, 38 पर्यंत तुम्ही फॉर्म काय करू शकता, फिलअप करू शकता। इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे। ओके, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। लक्षात घ्या, 4 नंबरची आपली पोस्ट आहे मिश्रक। तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचा कालावधी दिला आहे 2 तास। बघा लक्षात घ्या, इथं 2 तास कालावधी आहे। तर त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत, म्हणजे पेपर पहिला जो आहे, ठीक आहे, पेपर फर्स्ट असं म्हणू आपण। पेपर फर्स्टमध्ये बघा, मराठी आहे तुमचं 15 मार्कला, त्याच्यानंतर इंग्लिश आहे तुमचं 15 मार्कला, इंग्रजी, GK आहे 15 क्वेश्चन्स, बौद्धिक चाचणी 15, टोटल तुमचे या ठिकाणी 60 MCQs आहेत आणि 120 काय तुम्हाला मार्क आहेत आणि वेळ आहे 2 तास। ठीक आहे, लक्षात घ्या, म्हणजे एका प्रश्नासाठी काय 2 मार्क असं दिलेलं आहे। पण आता इथं सगळ्यात महत्त्वाचं बघा, जे वरील परीक्षा, ठीक आहे, जे कॅन्डिडेट ह्या परीक्षेमध्ये खाली इथं मेन्शन केलेलं आहे बघा, सर्व पदाकरिता 80 गुणाची व्यावसायिक चाचणी आहे। म्हणजे फार्मसीचे तुमचे 40 प्रश्न गुणिले 2 मार्क असे 80 मार्क, 40 क्वेश्चन राहणार आहेत फार्मसीचे। पण जे उमेदवार प्रथम परीक्षेमध्ये ही जे पेपर पहिला आहे ह्याच्यामध्ये जे 45% मार्क घेतील, प्राप्त करतील, अशाच उमेदवाराला ही 40 मार्क फार्मसीचे देता येतील। म्हणजे इथं क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे। तर लक्षात घ्या, 45% म्हणजे, ठीक आहे, 45% म्हणजे लक्षात घ्या, तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 60 पैकी 27 मार्क मिनिमम कंपल्सरी घ्यावे लागणार आहेत। क्लिअर, म्हणजे 27 मार्क तुम्हाला, 27 किंवा त्याच्या पुढे जर मार्क पडले तर तुम्ही टेक्निकल परीक्षा 40 MCQ आणि 80 मार्काची परीक्षा देऊ शकता। त्याच्यासाठी 1 तास 20 मिनिटे म्हणजे 80 मिनिटे वेळ, 80 मिनिटे काय दिलेलं तुम्हाला, आणि व्यावसायिक चाचणीसाठी 40 मिनिटे, म्हणजे लक्षात घ्या, इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, जो तुमचा पेपर फर्स्ट असणार आहे, ठीक आहे, पेपर फर्स्टमध्ये जर तुम्हाला 27 मार्क पडले, ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या 2 तास जे तुम्हाला टोटल वेळ दिलेला आहे, ठीक आहे, 2 तासामधले, ठीक आहे, 80 जे असणार आहेत ते पेपर फर्स्ट असणार आहेत आणि बाकी 40 मिनिटं जे असणार आहेत ते काय असणार आहेत, पेपर 2 असणार आहेत। ठीक आहे, म्हणजे तिथंच पेपर 2 तुम्हाला दिलेला आहे। ठीक आहे, लक्षात घ्या हे 2 गोष्टी, म्हणजे 2 तासाचा जो वेळ आहे
तर 2 तासाचा त्यांनी कसा डिवाइड केला आहे बघा, 80 मिनिट आणि हे 40 मिनिट, म्हणजे 120 मिनिट म्हणजे 2 तास झाले. हे 80 जे असणार आहेत ते काय असणार आहेत तुमचे, 80 जे मिनिट असणार आहेत हे कशाला वेळ आहे, 80 मिनिट तुमच्या 40 मिनिट तुमच्या टेक्निकलसाठी आहेत, ठीक आहे, आणि 80 मिनिट कशासाठी तुमच्या नॉन टेक्निकलसाठी आहेत. असे टोटल 2 तासाचा वेळ इथं दिलेला आहे ह्या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात घ्या. पण 45% मार्क घेणं कंपल्सरी आहे पेपर 1 मध्ये, तरच पेपर 2 तिथं तुम्ही इलिजिबल आहात असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. तर अशी गोष्ट आहे, म्हणजे पेपर फर्स्ट क्लिअर केल्याशिवाय दुसरा, आता तिथं कदाचित लगेच रिझल्ट येईल असं वाटतं, कारण की लगेच तुम्हाला पेपर 2 देता येईल, तसाच अर्थ त्याचा होतोय, ठीक आहे. अर्थ काय होतो त्याचा, सेम तसाच अर्थ होतोय की पहिली परीक्षा, तथापि उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल, नाहीतर देता येणार नाही. म्हणजे कदाचित 2 पण स्लॉट येऊ शकतात, म्हणजे एकाच दिवशी परीक्षा असेल, सकाळी होईल, रिझल्ट लागेल आणि नंतर तर दुपारी, असं पण असू शकतं, ठीक आहे. ते बघूया पुढं कसं त्यांचं शेड्यूल येतं, त्याच्यानुसार ते लक्षात आहे आपल्या, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, एकूण गुणाच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, ठीक आहे. ते तर तुम्हाला तिथं मेन्शन केलेलंच आहे. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर एका सत्राचे अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे नॉर्मलायझेशन, ठीक आहे, एक्झाम घेणारे TCS, ठीक आहे, TCS एक्झाम घेणारे, तर त्याचं नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे, ठीक आहे. बाकी मग तुमच्या डॉक्युमेंट विषयी गोष्टी दिलेल्या आहेत, सर्वसाधारण अर्ज वगैरे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा, 1000 रुपये फीस आहे, बाकी मग कॅटेगरी वगैरे बाकीला 900 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तारीख. अर्ज करण्याचा तारीख 1 तारखेपासून सुरू झाला आहे, 21 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याचा वेळ आहे, ठीक आहे. तर तुम्ही तिथं काय करू शकता, अर्ज करू शकता. तर बाकी काही बेसिक गोष्टी आहेत, तर लक्षात घ्या. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, आता यांनी जे दिले ते कसं इम्प्लिमेंट करताय ते महत्त्वाचं आहे. पण पेपर फर्स्टला 45% मार्क घेणं कंपल्सरी आहे, म्हणजे 60 पैकी तुम्हाला 27 मार्क येणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला व्यावसायिक चाचणी देता येईल असं मुख्य उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला ऑनलाईन जे कोर्स आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे, किंवा कॉम्पिटेटिव्ह फार्मा ॲप डाउनलोड करा, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.